जय हिंद मित्रांनो, नमस्कार. मी आपला मित्र अमित केसरकर. पोलीस भरती, महाराष्ट्र पोलीस भरतीची जी अपडेट आहे मी तुम्हाला वेळच्या वेळी देत राहणार आहे. त्याचबरोबर आता सोलापूर असेल किंवा वर्धा असेल त्याचंही मेरिट लागलेलं आहे, परंतु अजून एका जिल्ह्याचं फिजिकल चालू झालेलं आहे असं तुम्हाला वाटत असेल. ते आहे मुंबई. आता मुंबईचं सगळं ग्राउंड कुठं होणार आहे, कसं होणार आहे, स्पाईक चालणार आहे की नाही चालणार आहे याची सगळी माहिती मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला समजून जाईल की बाबा खरंच त्या ठिकाणी त्या पद्धतीने ग्राउंड झालं तर किती मिनिमम तुम्हाला किती मार्क घ्यावं लागेल मुंबईसाठी. तर मित्रांनो, चला तर सुरुवात करूया आपण ग्राउंडबद्दल. आता महाराष्ट्रामध्ये सगळीकडं 17,441 ज्या जागा आहेत त्या जागा भरून येण्यात येत आहेत. त्याचबरोबर त्यांचं अनेक ठिकाणाचं फिजिकल झालेलं आहे आणि येणाऱ्या काळात 7 तारखेला आणि 14 तारखेला त्यांचं एक्झाम आहे. म्हणजेच काय, 7 तारखेला जिल्हा पोलीस असेल, त्याच्यानंतर 14 तारखेला ड्रायव्हर म्हणजेच काय चालक पोलीस असेल. तर मित्रांनो, त्या ठिकाणी चालक पोलीस होत असताना 14 तारखेला का दिलेलं आहे, कारण की त्या ठिकाणी त्यांचं ड्रायव्हिंग टेस्ट असणार आहे. त्यामुळं त्या ठिकाणी 14 तारीख जी दिलेली आहे ती योग्यच आहे. त्याचबरोबर 7 तारीख जी आहे मित्रांनो, 7 तारीख कोणाकोणाचे जिल्हे झालेले आहेत त्या सर्वांचं त्या ठिकाणी 7 तारखेला पेपर होण्याची शक्यता आहे मित्रांनो. पाऊस जर जास्त प्रमाणात झाला तर 1-2 तारीख पुढे जाऊ शकते. त्याचबरोबर मित्रांनो, या ठिकाणी आपला मोठा विषय आहे तो आहे मुंबई. मुंबईमध्ये आता पावसाचं वातावरण आहे. खूप मोठ्या प्रमाणात जून जुलैमध्ये पाऊस पडत असतो, तरीसुद्धा त्यांनी 9 जुलै ही तारीख डिक्लेअर केलेली आहे फिजिकलची. त्याच पद्धतीनं ग्राउंड होणार, कसं होणार आणि कोणत्या पद्धतीने होणार याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेऊ. तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही समजा सिंथेटिक ग्राउंड असणार आहे. सिंथेटिक ग्राउंड मागच्या वेळेला जे होतं, म्हणजे आता 3 ग्राउंड तिने घोषित केलेले आहेत. ते 3 ग्राउंड तुम्ही म्हणाय गेला तर ते सिंथेटिकच आहेत, कारण की मागील वर्षी जे मुंबई लोहमार्ग होतं, त्याचबरोबर मरीन लाईनच्या त्या ठिकाणी एक ग्राउंड आहे सिंथेटिकचं. त्या ग्राउंडवर ॲथलेटिकची स्पर्धा होतात. त्याचबरोबर कांदिवलीमध्ये एक ग्राउंड आहे, त्या ग्राउंडवरही सिंथेटिकचं ग्राउंड आहे. त्या ठिकाणी ते ग्राउंड दिलेलं आहे. त्या ग्राउंडवर पाऊस जरी पडला तरी त्या ठिकाणी मित्रांनो ओलं होणार नाही आहे आणि चिखल होणार नाही, कारण की ती सिंथेटिक ग्राउंड आहे. त्यामुळे सिंथेटिक ग्राउंडवर धावत असताना मित्रांनो त्या ठिकाणी तुम्हाला स्पाईक अवेलेबल आहेत की नाही. आता 1600 मीटरला मी सांगू शकत नाही तिने स्पाईक अलाउड करतील की नाही, परंतु 100 मीटरला 100% मित्रांनो त्या ठिकाणी तुम्हाला स्पाईक अलाउड करणार. कारण की मागच्या वर्षी जे लोहमार्ग झालं होतं आणि ह्या वर्षी जे लोहमार्ग झालेला आहे त्या ठिकाणी 100 मीटरला स्पाईक अलाउड केला होता. त्यामुळे मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला बेनिफिट मिळणार आहे, परंतु हा बेनिफिट सर्वांनाच मिळणार असल्यामुळे त्या ठिकाणी मेरिट जरास थोडा हाय लागणार आहे. आता कालचं जे मेरिट बघायला गेला तर तुम्ही सोलापूरचं मेरिट बघितलात तर मुलींचं मेरिट जास्त लागलेलं आहे, मुलांचं मेरिट कमी लागलेलं आहे. का, याचं एक कारण आहे मित्रांनो, EWSची कॅटेगरी आहे. या कॅटेगरीमध्ये कोणताही समाज त्या ठिकाणी मराठा उमेदवार नाही, त्या ठिकाणी कुठल्याही वेगवेगळ्या कॅटेगरीचे उमेदवार आहेत. त्या ठिकाणी फक्त लिंगायत असेल, जैन असेल आणि इतर वर्ग असेल या ठिकाणी त्या ठिकाणी अर्ज केले. त्या ठिकाणी 10% आरक्षण असल्यामुळे त्या ठिकाणी ते मेरिट एवढं कमीच चाललेलं आहे. त्यामुळं आता गट क्रमांक 15 SRPF म्हणायला गेला तर त्या ठिकाणी सर्वात कमी मेरिट गेलेलं आहे मित्रांनो. त्या ठिकाणी फक्त गट क्रमांक 16 15 SRPFचं मेरिट आहे ते EWSचं मेरिट आहे ते फक्त 54 मार्कांवर गेलेलं आहे. त्यामुळे विचार करा मित्रांनो, या ठिकाणी EWSचे जे उमेदवार आहेत त्यांना खूप चांगला चान्स आहे. त्याचबरोबर SCBCचं पण मेरिट कमी चालू आहे, त्याच्यानंतर SBCचं मेरिट आहे, त्याचबरोबर ST SC, त्याच्यानंतर OBC, VJNT, त्याच्यानंतर NTC NTD याचंही मेरिट त्याचप्रमाणे जरा जास्त प्रमाणात जात आहे असं मला वाटतंय. आता कालचा रिझल्ट जो बघितला त्या रिझल्टप्रमाणे जर म्हणायला गेलात तर सर्वात कमी म्हणजे ST कॅटेगरी आजपर्यंतचा जो रिझल्ट होता तो ST कॅटेगरीचं मेरिट लागत होतं, परंतु या ठिकाणी EWSचे जे उमेदवार आहेत त्या उमेदवारांचं मेरिट सर्वात कमी जाणार असं मला वाटते. अनेक जिल्ह्यात 2 अंकी पण लागू शकतं, अनेक जिल्ह्यात 90पेक्षा कमी पण मेरिट लागू शकतं. माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.